तुमच्या अगदी म्हणजे अगदी जवळच्या व्यक्तीशी मला ओळख करून द्यायची आणि एकदम तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर आज मुलाखत आहे. आता जवळचे व्यक्ती कुणाला म्हणतात? जे आपल्या सुखदुःखात सामील असते. तुम्ही जे व्हिडिओ बघताय, आजपर्यंत जेवढे तुम्ही व्हिडिओ बघितला आहात त्या सगळ्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला जे गाणं लागतंय ते गाणं ज्यांनी गायलं आहे ते अमोल बुचडे कोल्हापूर, संगीत सम्राट अमोल बुचडे कोल्हापूर हे आता आपल्याबरोबर आहेत आणि त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. नमस्कार, मी संगीत सम्राट अमोल बुचडे, राऊ सरांचा शिष्य म्हणला तर हरकत नाही. मामा मी शरण आलो तुझ्या पाया. तुम्ही अंबाबाईचं गाणं केलं पहिल्यांदा, अंबाबाईची सदार गाणे केलं पृथ्वीचं, आणि तिथं ब्रह्मांडात आवाज काय येतोय तर तो आवाज येत होता ओम, अ ओम, हे ओम होता आणि त्यात स्वर होता. हे विशेष आहे. क्या बात आहे. त्यात स्वर होता म्हणजे फक्त शब्द नव्हता, त्यामध्ये स्वर होता त्यात. तर हे ब्रह्मांड सुद्धा चाललंय संगीत म्हणजे हे संगीताचंच आहे. त्यात स्वर आहेत, सगळे हे आहे. इतकं मोठं हे आहे आणि ते संगीत असं आहे की त्यामुळं ईश्वराच्या जवळ सगळ्यात जवळचा मार्ग आहे पोचण्याचा. ओम जरी आपण चांगल्या अ उ म ह्या प्रकारे जर म्हटलं तर तुम्ही म्हणताय 7 चक्र जे आहेत ते जागृत होतात. ते 7 चक्र जागृत करण्यासाठी सुद्धा सांगितलं जातात. एखादा श्लोक असेल तर तो विशिष्ट लयीमध्ये म्हटला, विशिष्ट स्वरामध्ये आणि विशिष्ट लयीमध्ये म्हटला तरच त्या श्लोकाचा जो काय परिणाम असतो, श्लोकाचा जो काय उपयोग असतो तो म्हणजे जे फळ असतं ते मिळतं आहे. आणि ते जर त्याची लय जर बिघडली तर त्याचा फळ मिळत नाही असं शास्त्रात सांगितलेलं आहे. हे काय आम्ही आमच्या तोंडचं किंवा कोणीतरी ऐकलं नाही, शास्त्रात असं नमूद आहे की तो श्लोक त्या प्रकारे त्या लय विशिष्ट लयीत, आता लय आले म्हणजे संगीत आलं, लय आले म्हणजे स्वर आला. तर हे मोठं हे आहे. म्हणून संगीताच्या माध्यमातून आम्ही हे पोचवायचा प्रयत्न करत आहोत. आणि आत्ता ह्याच्यापुढे जे काही गाणं येतील, अमोलचं गाणं जे आता येणार आहे ते गाणं ह्या चॅनलवर टाकलं जाईल. ते गाणं तुम्ही आठवणीनं बघा आणि त्या गाण्याला इतकं शेअर करा. आधीचं गाणं 3 लाख आहे, ते गाणं 6 लाखापर्यंत पोचायला पाहिजे. ते गाणं 6 लाखाच्या वर जायला पाहिजे असं एवढं शेअर करा. कारण ते गाणं विशेष म्हणजे गाणं अमोलनं मला पहिल्यांदा सोडलं म्हणजे यूट्यूबची लिंक सोडली त्यांच्या चॅनलवर टाकल्यानंतर आणि ते ऐकलं. त्यानंतर माझ्या मनात असं आलं की बाबा काय गायलं, काय गायन एवढं म्हणजे सुंदर झालं आहे. प्रश्न तुम्ही ऐका, खरोखर गाणं त्यातलं गायन जे जरा आहे का, गायन एवढं म्हणजे एवढं सुंदर आहे. विशेषतः मी म्हणत होतो की अमोलच्या आवाजात सगळे असे उडत्या चालीचे गाणे एकदम असे छंदिक गाणेच असे चांगले होतात, पण हे अगदी करुण रसयुक्त गाणं ते अमोल म्हणेल असं मला कधीच वाटत नव्हतं. पण ते इतके आता तयारी झाली अमोलची की सुंदर म्हणजे सुंदर गाणं एकदम म्हणजे एकदम जबरदस्त झालं आहे, गायन एकदम जबरदस्त झालेलं आहे. आणि के सुशांत यांनी संगीत संयोजन सुद्धा एकदम चांगलं केलेलं आहे. आणि ते गाणं तुम्ही जरूर ऐकावं. ह्यासाठीच आजचा हा सगळा मुलाखतीचा खटाटोप होता. आत्तापर्यंतचं अमोलचं जे काय आयुष्य होतं त्या आयुष्यावर प्रकाश जो होता ह्या गाण्यामुळे पडला. आणि हे सगळं तुमच्या समोर पोचवायचं होतं, मला कधीतरी एकदा पोचवायचं होतं. निमित्त झालं ते गाणं. बरेच वर्ष चालू होतं. बाईट घ्यायची. तिथे एकदा कोल्हापूरला जाताना एकदा असंच सहज असं बोललो होतो आम्ही. पण हे असं तसं घेण्यापेक्षा अशी मुलाखत घेतली की कसं सगळं टोटल सगळं आपल्याला माहिती होते. तसं अमोलनं सुद्धा सगळं अगदी बिनधास्तपणे सगळं सांगितलं. त्याचं वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितलं किंवा संगीताच्या प्रवासाविषयी सांगितलं किंवा संगीतकार म्हणून कसा प्रवास झाला ते सांगितलं. आपल्या गाण्याचा प्रवास सांगितला. संगीत शिक्षकसुद्धा ते पण झालेत, ते सांगायचं राहिलंच. संगीत शिक्षक म्हणून इतके 500च्या वर विद्यार्थी घडवले हे सुद्धा सांगितलं. तर असंच हे गाणं सगळ्यांना आवडेल तुम्हाला अशी अपेक्षा आहे, अशी आशा आहे. आणि अमोलला सुद्धा पुढच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण तुम्ही सर्वांनी शुभेच्छा द्या. आणि इथंच ही चर्चा संपली असं सांगतो. जय बाळूमा, जय बाळूमांच्या नावानं. आणि काय सांगायचं राहिले? झालं ना? काय ओके? काय कुठला विषय राहिला आहे सांगायचा? हे सांगायला पाहिजे होतं. ह्या चर्चेत आपली झाली नाही असं काय आहे म्हणजे मी कट करून तिथं टाकतो असं काय असलं तर. कुठली चर्चा राहिली काय बघा. म्हणजे आता एकदा गेलं की संपलं. गाणी करत गेलो. मग ते अंबाबाईचं गाणं केलं. ती गाणी केल्यानंतर मला मग गाणी सुचायला चालू झाली. मग ते 1-2-3 चरण त्यातले हे वदा सांगू का? चालतं. ते अंबाबाईचं
का गांबा बसली हा सांगा की म्हणा की ते म्हणणार ना? झालं हा मग असं ते म्हणलं तसंच म्हणून दाखव. म्हणा की म्हणा की. म्हणजे तिथं ते लावायचं चालतंय की. हा? एक सांगतो आणि ते डिव्हिजन मधनं पोलिसांनी ते मारलं ते सगळं झालं त्यानंतर मग लग्न झालं लग्न झाल्यानंतर ही वाद्य ते तिथं लावायचं कारण का एक ते सांगा चालतंय. ते एक सांगतो हा जरा पेटी नव्हती हम्म, मग गाणी मला सुचावली मग ते अंबाबाईचं हम्म. गाणं केलं ते गाणं केल्यानंतर मला सर बरीचशीच गाणी सुचायला लागली हम्म. मला सारखं डोक्यात ते चालू झालं नाही बर गाणी लिहायला हम्म. मग त्यानंतर सर कोरोना रोग आला बर कोरोना रोग आल्यानंतर म्हणलं आपण काय नाही आपण अंबाबाईला सांगायचं हम्म. कारण तिथं मला गाणं सुचलं ते कसं सर हा. की कोरोनावर आपण गाणं करूया असं माझ्या डोक्यात होत हम्म. मग मी कोरोनावर. हा घरच्या भावांच्या मुलांना वगैरे नाही घरी मी बिस्किट आणायला गेलतो शिवाजी पुत्याला बिस्किट नाही बिस्किट शिवाजी पुत्याला कारण की 21 दिवसाचं लॉकडाऊन होणार होतं आणि 21 दिवसाचं लॉकडाऊन होणार होतं सगळं बंद होणार होतं म्हणून आम्ही काय केलं की घरात बाजार आणायला जाताना बिस्किट आणायला गेलेलो मी बिस्किट पुडा म्हणलं का असतील तुमच्या दुकानात तेवढी बिस्किट पुडं मला द्या मग तो काय म्हणला दुकानदार की आमच्या मुलांना खायला बिस्किट नाही आहेत आणि तुम्हाला विकाय कुठलं देऊ अहो दादा मला विकाय नको आहेत मला घरातच पाहिजे आहेत तर नाही म्हणलं मग माझ्या डोक्यात आलं सर की आपल्याकडे पैसे असून आपल्याला बिस्किट मिळलं ना आणि आता 21 दिवसाचं लॉकडाऊन होणार आहे ज्यांनी दररोज कमावावं तेव्हा खावावं त्यांची अवस्था काय होईल म्हणून मी काय केलं सर मी DED कॉलेजचा कार्यक्रम केलेला होता मला त्या कार्यक्रमाचे ते पैसे जवळ 70-80 हजार रुपये आलेले माझ्या अकाउंटवर होते त्या सगळ्या पैशाचं मी गहू डाळ तांदूळ जुंधळ सगळं घेतलं तेला मिठा सकट आणि व्हॉट्सअप वरती फेसबुक वरती ना एक पेज तयार केली एकीकडे शाहू महाराजांचा फोटो लावला आणि एकीकडे अंबाबाईचा जोवर अंबाबाईचा आशीर्वाद आणि जोवर शाहू महाराजांचा विचार कोल्हापुरात आहे तोवर कोणी उपाशी राहणार नाही आणि खाली माझा नंबर दिलेला खाली माझा नंबर ते अजून पण माझ्या फेसबुक वरती ती पोस्ट आहे फोन आला की मी द्यायला जात होतो माझ्या तोंडाला मास्क नाही काय नाही मग सिद्धार्थ नगर मधून मला फोन आला आणि त्यांचं बाळ चपातीसाठी रडत होतं मी हे 8-10 दिवस वाटलं आणि 10व्या दिवशी बंद केलं बंद पण का केलं तुम्हाला सांगतो मी तांदूळ घेतलेलं गहू घेतलेलं डाळी घेतलेल्या चटणी घेतलेली सगळं घेतलेलं सर बघा 10 दिवस वाटला आणि 11व्या-10व्या दिवशी मी बंद केलं सिद्धार्थ नगर मधून फोन आला की असं आम्हाला गहू आमचं बाळ चपातीसाठी रडत होतं त्या बाळाला चपाती पाहिजे होती ते रडत होत आणि मग मी घेऊन गेलो गहू वगैरे ते सगळं दिलं मग तिथंच पलीकडे एक बाई म्हणली की आम्हाला पण तांदूळ वगैरे द्या त्यांना तांदूळ दिलं काय सर तांदूळ दिलं आणि ती बाई म्हणली तांदूळ तर बाळ तू दिलंस पण यात घालाय माझ्याकडे मीठ पण नाही अरे बापरे असली वाईट अवस्था होती माझाच मित्र युनिव्हर्सिटीत तो जॉबला आहे मोठा जवळजवळ कोट्याधीश माणूस आहे तर जशी आपण खीर खातो ना खीर तसं त्यानं भातातच पाणी राखलेलं अरे त्या तांदळात आमटी नव्हती चटणी नव्हती काय नव्हती तांदळात त्यानं पाणी राखलेलं भाताची पेज असते ना असं गिर एकदम भात म्हणजे एकदम पाणीवर जसं सुरुवातीलाच भात करताना जो आपण गॅसवरती ठेवतोय तसं ते भांड होतं त्याचं त्याला पण मी तिथपर्यंत जाऊन त्याला दिला त्याला कोरोना झाला त्याला नेऊन CPR मध्ये माझ्या तोंडाला मास्क नाही काय नाही काय त्यांना तिथं ऍडमिट केलं त्याला कोरोना झालाय नाही म्हणलं दीपकदा तुम्हाला काय झालेलं नाही त्यांना धीर देऊन त्यांना बरं केलं आणि अंबाबाईच्या दारातून चाललेलो आणि मला काय वाटलं नाही सर त्या कोरोना रोगाचं पण जेव्हा अंबाबाईच्या दारात जेव्हा गेलो अंबाबाईच्या मंदिराच्या दारात बघतोय तर अंबाबाईचा दरवाजा बंद होता मग माझ्या डोक्यात आलं की अंबाबाईचा जर दरवाजा बंद असेल तर आपली दार उघडून का उपयोग नाही तर तिचं दार उघडलं पाहिजे अंबाबाईचं दार उघडलं पाहिजे मग मला तिच्या दारातच शब्द सुचले तिथं गाणं सुचलं ते गाणं असं होतं का ग अंबा बसलीस तू शांतना एका ग देवी बसलीस तू शांतना कोरोना रोग आलाय उठना कोरोना रोग आला अंबा उठना कोरोना रोग आलाय उठना हे गाणं केलं मग ते गाणं करत असताना मी चाललेलो रंकाळ्यावर सर एक विषय वेगळा आहे पण एक मला सुचलं म्हणून सांगतो
तर तिथे एक माणूस बसलेला आणि आता बघताय तुम्ही मुलं सगळी मोबाईलवर एका ठिकाणी बसलीत की मान खाली घालून एक एक तास मुलं तिथंच असते. एका बाजूला मुलगा बसलेला आणि एका बाजूला वयस्कर म्हातारा माणूस बसलेला बर. आणि एक मुलगी चालत चालली. मुलगी चालत तर तो माणूस त्या मुलगीकडे वळून 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 बघत होता. म्हातारा माणूस. म्हातारा माणूस. आणि ते बघायला पाहिजे होतं कोणी त्या तरण्या मुलग्यानं. पण ते तरण ते मुलगा होता तो मोबाईल मध्ये सगळा तो पूर्ण असा मान खाली वाकून तो मोबाईल काहीतरी मोबाईल मध्ये करत होता. आणि तो म्हातारा माणूस बाकी असं वळून 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 त्या मुलगीकडे बघत होता. मग मी चाललेलो इथे शिवाजी पेठेत. मी शिवाजी पेठेत म्हटलं न जाता आपण जायचं रंका आणि हे जेव्हा गाणं करायचं. ह्याच्यावर आपण प्रबोधन म्हणून एक गाणं ते रेकॉर्डिंग केलं नाही कारण की गाणं ते जरासं वेगळं आहे. पण ते गाणं असं केलं मी. तरण लागलंय झिंगायला आणि म्हातार लागले नटायला. अहो तरण लागलंय झिंगायला आणि म्हातार लागले नटायला. तरण्या पोरीला बघून म्हातारा आमचं लागलंय नाचायला. तरण्या पोरीला बघून म्हातारा आमचं लागलंय नाचायला. असं गाणं केलं. मग ते कारण वगैरे म्हणताय का नाही म्हणलं घरी कारण की माझं भजनाचे भक्ती मार्गाचे कार्यक्रम आणि कुठं जर म्हणलं तर म्हातारी उठून जायचे. म्हणले तर म्हातारी माणसं माझी बंद होतील भजनाला यायचे. पुढची चरण तिची वांड आहेत सगळे त्यामुळे ते ऐकाय नको आपण. कधी जर आला योग तर रेकॉर्डिंग करू. मग त्यानंतर मला नोकरी लागली महानगरपालिकेची. मग महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी लागल्यानंतर त्या साहेबांना आमच्या कळालं की मुलगा तो कलाकार आहे. कलाकार म्हणजे माझे जे साहेब होते त्यांच्या अंडर मी कामाला होतो. मग त्यांच्या मुलग्याचा बर्थडे होता. मग त्यांनी बर्थडेला सांगितलं तर काय घेऊन जातात आपण फेटा घेऊन गेलो आणि तो फेटा बांधला. फेटा बांधल्यानंतर ते वरचे आमचे हेड ऑफ होते ते म्हणले अरे ह्यो आपला कर्मचारी आपला माणूस आहे. तर होय होय होय. पण त्यांनी मला दुसऱ्या दिवशी बोलवून घेतलं केबिन मध्ये. बोलून घेतला आणि मला म्हणले तू रात्री फेटा त्याने मानलास तू कलाकार आहेस. होय म्हणलं साहेब कलाकार आहे संगीताची आवड आहे. तर काय करतोयस तू. मी फेटे बांधतोय मर्दानी खेळ आहे म्हणलं. लेझिम खेळतोय झांज पदक वाजवतोय ढोलकी वाजवतोय तबला वाजवतोय थोडं थोडं गातोय म्हणलं. तर माझे काम आहे करतोस काय. तर करतो की. तर काय कराय काय नाही लोक बघतोस तू गाडी कचऱ्याची गाडी दारात येते तरी पण लोक गाडीत कचरा टाकत नाही तर कचरा बाहेर टाकतात. तर त्याच्यावर गाणं करतो की म्हणलं करतो की. आणि दुसरं तुला सांगतो ऐक तर बोला की म्हणलं. तर हे निसर्ग दिवस होता ह्याचा आपला वसुंधरा दिन. वसुंधरेवरती एक मला काय तर करून पाहिजे. मी म्हणलं वसुंधरेवर म्हणलं भारूड वगैरे चालू. तुझ्या चरणावर जागा दे दे ग माय तुझ्या चरणावर जागा दे. कोणतरी म्हटलं असतं मला घर बांधून दे म्हटलं असतं. हा कोणतरी म्हटलं असतं घरातनं बाहेर काढलं मला घर नाही राहायला जागा नाही. तुझी एवढी सेवा केली तुझं काय काय केलं आतापर्यंत तुझंच भजन म्हणत आलोय मला जागा दे. तर जागा घर बांधून नव्हतं तुझ्या चरणावर जागा दे. तर स्वार्थापायी दुनिया सारी झाली या वेळी जबरदस्त. माई लेकरात आंबा राहिली नाही गोडे नाती गोती आंबा सारी झाल्या तर कोटे माझा देह जिजावा आंबा तुझ्याच साठी. आणि शेवट केलाय तुझं माझं नातं साऱ्या जगी दिसू दे. तुझं नातं असं नातं दिसू दे. तुझं माझं नातं साऱ्या जगी कळू दे. शाहू नगरीचा मोल जगी कळू दे. प्रत्येक गाण्यात माझ्या सर शाहू महाराजांचं नाव. मग ते गाणं झालं फेसबुकवर जाती भेदाचं जोरात चालू. बघा तिकडे आपण जर कोल्हापूर आमचं सोडलं तर बरेच ठिकाणी जाती भेदाचं चालू आहे काय. मग म्हणलं ख्या ते गाणं आपण करायचं. मग गाणं केलं. मानसा तू माणूस म्हणून कधी रे तू वागणार. जाती भेदाचं खुळ रे वेड्या डोक्यातून कधी काढणार. जाती भेदाचं खुळ रे वेड्या डोक्यातून कधी काढणार. मिरे हाय मोठ्या जातीचा मिरे हाय छोट्या जातीचा मिरे हाय अमक्या जातीचा मिरे हाय तमक्या अमक्याने तमकी जातीला नावच नाही हो. मानव जातीच्या धर्माला वेड्या हो मानव जातीच्या धर्माला वेड्याला विलास कलंकर. जाती भेदाचं खुळ रे वेड्या डोक्यातून कधी काढणार. बघा आपण किती जरी काय केलं संगीतात असू दे डॉक्टर असू दे वकील असू दे प्रत्येकाचा 2 दिवसाचाच
2 दिवसाचं जेवण आहे सर. म्हणजे माझ्या अभ्यासाने माझा काही इतका अभ्यास नाही. मी ते 2 दिवस कसं धरल्यात, एक दिवस आहे तो जन्माचा, दुसरा दिवस आहे तो मरणाचा. मरणाचा. मध्ये कुणी काय केले कोणाला माहिती नसते, माहिती नसते. काही कळत नाही, काही समज नाही. जन्माला आला आणि मरून गेला. मरून गेला. म्हणून ते चरण मी काय केलं बघा, माणूस माझं 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 म्हणतं, हे माझं ते माझं, हे माझं ते माझं म्हणतं. तर जातीभेदाचं कुल रे वेड्या डोक्यातून कधी काढणार, तुर निसर्गाचा या पाहुणा. बघा आज तुम्ही आता अमोल माझ्याकडे पाहुणा आलाय, मी म्हणते राहू सर माझ्याकडे पाहुणा आलात, पण तुम्ही पण पाहुणं नाही आणि मी पण, आपण सगळेच पाहुणा आहोत. निसर्गाचे कुणाचे पाहुणे आहेत? या निसर्गाचं पाहुणा. म्हणून म्हणे तुर निसर्गाचा या पाहुणा, याची थोडीशी जाणीव ठेवना. तुर निसर्गाचा या पाहुणा, याची थोडीशी जाणीव ठेवना. 2 दिवसाचा तुझा कारभार, सार हितच तुझं राहणार. माझं माझं म्हणशील सार, हो माझं माझं म्हणशील सार, शेवटी तुलाच उचलणार. जातीभेदाचं खुळ रे वेड्या डोक्यातून कधी काढणार. शाळेत आपण नुसतं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत नुसतं म्हणाला, पण शाळेच्या बाहेर गेल्यावर तेच भाऊ भाऊ वैरी होतात. म्हणून म्हणले भारत भूमीची तुला रे आण, याची ठेव रे तू रे जाण. शाहू नगरीच्या अमोलचं गाणं सर्वांनी ध्यानात घ्या र. जातीभेदाचं खूळ रे वेड्या डोक्यातून कधी काढणार. अशी बरीचशीच गाणी करत 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 माझं झालं लग्न. बर. लग्न तिकडे यायला पाहिजे झाल्यानंतर आता. ही खोली माझं तिथं पलीकडे घर आहे. मामा मी शरण आलो तुझ्या पाया.